लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता जान्हवीला घरामध्ये जयंतने कोंडून टाकलेला आहे। घरामध्ये जॅमर बसवल्यामुळं जान्हवीच्या मोबाईलला नेटवर्कच मिळत नाही आहे। जान्हवीला आईबाबांना फोन करता येत नाही, त्याच्यामुळं तिचं मानसिक संतुलन पूर्ण बिघडलेलं आहे। अशातच आता इकडे लक्ष्मी आणि श्रीनिवासवर खूप मोठं संकट आलेलं असतं, परंतु भावना ती हरवलेली फाईल सुपर्णाकडून मिळवते आणि त्यानंतर सिद्धूसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये येतो। लक्ष्मी आणि श्रीनिवासची निर्दोष मुक्तता करतो। सिद्धूने मदत केल्यामुळे भावना सिद्धूवर खूप खुश झालेली असते, परंतु आता लक्ष्मीला टेन्शन आलेलं आहे की जान्हवीचा फोनच आलेला नाही आहे। ती लगेच जान्हवीला कॉल करते, परंतु जान्हवीचा कॉल नॉट रिचेबल येत असतो आणि लक्ष्मीला आणि श्रीनिवासला आता जान्हवीचं खूप टेन्शन आलेलं असतं। जान्हवीचा फोनच लागत नसतो। इकडे जान्हवी विचारच करत बसलेली असते, ती एकटी रडत असते आणि तिने काही खाल्लं पिल्लेलं सुद्धा नसतं आणि त्याच्यातच विचार करून करून तिला घरामध्ये चक्कर आल्यासारखं झालेलं आहे आणि ती चक्कर येऊन जोरात खाली पडलेली आहे। आता घरामध्ये तिची काळजी घ्यायला कोणीही नाही आहे। आता जान्हवीला चक्कर आलेली आहे, त्यानंतर जान्हवीच्या आता लवकरच गोड बातमी आपल्याला कळणार आहे। जान्हवी प्रेग्नंट आहे आणि त्याच्यामुळेच तिची अवस्था खूप खराब झालेली आहे, त्याच्यामुळेच तिला चक्कर आलेली आहे आणि हे सर्व आता डॉक्टर जयंतला सांगणार आहेत। जयंत जेव्हा ऑफिसमधून येतो तेव्हा तिला जान्हवी चक्कर येऊन पडलेली दिसते।